तोंडामध्ये बोळा घालून बसलाय। ते डुप्लिकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या मोठ्या गप्पा मारतात ना हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या बाळासाहेबांच्या। लाज नाही वाटत? हा महाराष्ट्र स्वावलंबी आहे, हा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो। त्या सगळ्या प्रांताचे लोक या मुंबई महाराष्ट्रात राहतात। असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीची जी काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं, परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहन करणार नाही। शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे हो, मराठी आधी आहे। आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात, मराठी उत्सव साजरे करतात। ठीक आहे, कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून, ती गोष्ट नंतरची आहे, परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे। आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील, त्यांना आतमध्ये टाकत असतील, नोटिसा देत असतील तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही। मी आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे। जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार आहे असा माझा आरोप आहे। नाही, गृह खात्याचा हस्तक्षेप नाही आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय, परंतु गृह खात्याचा असं कधीच गृह खातं सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा, त्याला अरेस्ट करा, रात्री बेरात्री करा। उलट शांतताप्रिय मार्गाने होत असलेलं आंदोलन तुम्ही चिथवण्याचा प्रयत्न करताय असं त्या पाठीमागचं कारण होतं। कारण रात्री बेरात्री तुम्ही खरं गरजच काय, पोलीस सक्षम आहेत, पोलिसांनी मोर्चा काढू द्यायला पाहिजे होता। आणि जर शांतताप्रिय मार्गाने जर तो होत नाही तर निश्चितपणे ज्यांनी काढलं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर बागुल केलं तर ते योग्य नाही। आमची तुलना काही वेळेस लोक महायुती सरकारची तुलना इंग्रजांच्या बरोबर करायला लागलेले आहेत, असं बरोबर नाही। आमच्या महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही। अहो, माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना। काय रात्री बेरात्री कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा? जी ताकद तुम्ही 2 दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढल्यानंतर दाखवायला पाहिजे होती पोलिसांनी। आणि मी आधीच सांगितलं की शेवटी मंत्री आणि आमदार मी नंतर आहे, मी मराठी आधी आहे। आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाईक हा नेहमीच त्यांच्याबरोबर राहील। ह्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य आहे। नहीं, देखिए, मराठी एकीकरण समिति के लोगों ने मोर्चा के लिए परमिशन मांगी थी, पुलिस को उन्होंने परमिशन नहीं दी थी। 4 दिन पहले कुछ व्यापारियों ने मीरा भाईंदर के एक मोर्चा निकाला था और शांतताप्रिय मार्ग से निकाला था, वो मोर्चा यशस्वी हो गया। उसके बाद में उन्होंने निवेदन भी दिया। वातावरण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।